तर मंडळी नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा मिनी ब्लॉग आहेत आणि आता मी चालले. आज मंडे आहे तर आपला स्टॉल लागत नाही. तर खूप लोक असतात जे मेसेज पण करत असतात मला की इतक्या कमी वेळामध्ये इतका छान रिस्पॉन्स, खरंच म्हणजे बोलतात ना कमाल असं वाटतंय. तर माझा स्टॉल लागला नाही आहे तर मी आता चालले आहे कल्याणला, कारण का थोडं काम पण आहे आणि बहिणीला पण भेटणार आहे, मला भेटणार आहे. तर चला आता डायरेक्ट आपण कल्याणला भेटूया. त्यानंतर मी पोचली डायरेक्ट कल्याण स्टेशनला. एक काका होते बिचारे, खूप वाचले पडता पडता. त्यानंतर मी पोचली हे शिवाजी चौक, हे आमचं मेन भेटण्याचं पॉईंट असते ते आणि आपल्या महाराजांची ओळख आहे. तर मी राणी इकडे तिकडे बघत होती शोधाशोध, तर मी जाऊन तिला लगे असं भाव केलं. तर चला आम्ही चाललो मार्केटला. मार्केटमध्ये आतमध्ये शिरलो तर आज मंडे तर मे बी दुकानं 2-3 अशी बंद होती जरा. तर ठीक आहे, आम्हाला असं पण काही जास्त घ्यायचं नव्हतं, पण थोडं फिरूया मार्केट. तर थोडं फिरलो वगैरे गप्पा गोष्टी करत आणि खूप बोलतात ना बहिणी भेटलो की आपण खूप गप्पा मारतो किंवा जे गोष्टी आपण असतात ते शेअर करत असतो एकमेकींना. त्यानंतर मी इकडे आराध्याचा व्हिडिओ कॉल आला. आराध्या बोलते मी खाते बर्गर. मी बोलली ओके, तर आम्ही पण खाणार आहोत म्हटलं. नंतर आपल्या महाराजांना भेटले, छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यानंतर आम्ही पोचलो हॉटेलमध्ये आणि हॉटेलमध्ये पोचताच राणी घाडके बघायला लागली मेनू. तर मेनूमध्ये काय आहे, तर संध्याकाळची वेळ होती म्हणून म्हटलं हे चला पिझ्झा मागवूया. पिझ्झा मागवला आणि सारखी 2-3 वेळा लाईट येत जात होती. त्यानंतर लाईट गेली. पावभाजी पण मागवली, ठीक होती आणि पिझ्झा खूप छान होता. त्यानंतर चहा म्हटलं तर एवढं खाल्लं तर चहा पण पिऊया. चहा प्यायला आणि आम्ही चाललो. राणीला अलविदा केलं आणि चला मी ट्रेन पकडून चालली घरी. तर मी आता पोचले घरी. आताचे वाजले 10:30. म्हणजे मला असं फील होत होतं की आपण गाव टू मुंबई असं ट्रॅव्हलिंग करतो तसं आहे कल्याणला जाणं म्हणजे. तर आताच मी घरी पोचले आणि आता मी तुम्हाला दाखवते की काय. ह्या साड्या मी ऑनलाईन मागवल्या होत्या आणि खूप छान आहेत, एकदम सॉफ्ट आहेत. त्यांची ब्लाऊजं पण खूप छान शिवल्यात. तर हे फ्लावर्स बघू शकता. आणि सकाळचे मी रात्री केक बनवायला घेतले होते. सकाळचे 6:30 पावणे 7 वाजले होते मला केक बनवपर्यंत, म्हणजे सगळं आवरापर्यंत. मग मी म्हटलं की सकाळीच पूजा करून घेतली आणि झोपून गेली. छान पूजा केली, झोपली. दुपारी 12:30-1ला उठली, मस्त भाकरी बनवली आणि मी आणलं होतं मिरचीचा ठेचा. तर मिरचीचा ठेचा खाल्ला. इथे मी फ्रूट खाल्ला आणि आपली ऑर्डर घेऊन चालली. ही आपली ऑर्डर होती तर ही मी ऑर्डर घेऊन चालली दादरला जाण्यासाठी. मी AC ट्रेन पकडली आणि AC ट्रेनमध्ये बसून चालली भुर्र. नंतर मी माझी ऑर्डर वगैरे दिली आणि घरी आली आणि आज बनवायचं होतं मटर पुलाव. मी म्हटलं मटर पुलाव बनवूया. त्यासाठी गाजर आणि मटर वगैरे तांदूळ बासमती घेतलं वगैरे. त्यानंतर मस्त मटर पुलाव वगैरे बनवला, स्टॉल लावला, स्टॉलवरती गेली आणि आजचा दिवस खूप छान गेला, मेहनतीचा गेला. आणि अशीच सगळ्यांनी मेहनत करा, सगळे यशस्वी व्हाल. श्री स्वामी समर्थ.